अर्ज न करताही लाडकी बहीण योजनेचे पैसे भावाला मिळतात। यवतमाळच्या जाफर शेख नावाच्या तरुणाच्या खात्यात पैसे आलेले आहेत। लाडकी बहीण योजनेचे पैसे लाडक्या भावाला मिळाले का, हा सवाल आता उपस्थित होतोय। सरकारी पातळीवर अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे तरुणाच्या खात्यावर जमा झालेले आहेत। महिलांकरता सुरू झालेल्या या योजनेचे पैसे चक्क एका पुरुषाच्या खात्यात जमा झालेले आहेत। विशेष म्हणजे या भावाने ना कोणता अर्ज केलेला होता, ना कोणती कागदपत्र दिलेली, तरीही त्यांच्या खात्यात 3000 रुपये जमा झालेले आहेत। आश्चर्याची बाब आहे। तर या सगळ्या संदर्भात आपण रिपोर्ट सुद्धा पाहणार आहोत, नेमकं काय घडलंय। जाफर गफार शेख या तरुणाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचं समोर आलेलं आहे। आरणी शहरातला हाफिज बेग नगरातला हा रहिवासी आहे। सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख यानं लाडकी बहीण योजनेकरता कोणताही अर्ज भरलेला नव्हता। त्यामुळे ही योजना लाडकी बहीण आहे की लाडका भाऊ, या संदर्भात आता सवाल उपस्थित करण्यात येतोय। अर्थात आपण यवतमाळची ही सगळी घटना पाहतोय। अर्ज न करता सुद्धा लाडक्या योजनेचे, लाडक्या बहीण योजनेचे पैसे भावाच्या खात्यात आलेले आहेत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? हे सत्तेसाठी पागल झालेले लोक आहेत। कारण सत्ता जाते हे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं होतं निकालातनं, आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आता जनतेच्या पैशाची ही लूट चालवली आहे, बेफाम पद्धतीनं तो खर्च करण्यात यावा, त्याच्यावरती काही धरबंद नाहीये। आज ही एवढी मोठी योजना तुम्ही देता आहात, परंतु त्याच्या संदर्भामध्ये जे काही तुम्हाला उपाययोजना केल्या पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे, चुकीचं त्याचा अपव्यय होऊ नये हे पाहिलं पाहिजे। जबाबदारी कोणाची? ते ना, म्हणजे पुढच्या काळामध्ये याच्यामध्ये आपल्याला दिसल्या भ्रष्ट असला तर ह्याची संपूर्ण असणार आहे, आणि ह्याचं पाप साहेब, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मुद्दा लक्षात येतोय। धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।